नमस्कार. आज आपण जमिनीवरच्या अतिवेगवान प्रवासाच्या जगात जरा डोकावून बघणार आहोत. नमस्कार. आपल्यासमोर दोन मोठे पर्याय आहेत. एक म्हणजे भविष्यवेधी, थोडी सायफाय वाटणारी संकल्पना हायपरलूप, हम्म. आणि दुसरी म्हणजे जी आपल्याला थोडी ओळखीची आहे, प्रस्थापित पण सतत सुधारणारी हाय स्पीड रेल्वे म्हणजे HSR. बरोबर. दोन्ही तंत्रज्ञान शहरं जवळ आणण्याचं म्हणजे प्रवासाचा वेळ कमी करण्याचं वचन देतात. पण त्यांची कहाणी खूप वेगळी आहे. आपल्याकडे हायपरलूप आणि वेगवान रेल्वे भविष्यकालीन वाहतूक या शीर्षकाचं एक विश्लेषण आहे. हो. तर या माहितीतून आपण दोन्ही प्रणाली कशा चालतात, त्यांचे खरे फायदे काय आहेत, आव्हानं काय आहेत आणि पुढे काय चित्र दिसू शकतं यावर बोलूया. नक्कीच. करूया सुरुवात? चला तर मग जरा खोलात शिरूया. सुरुवात हायपरलूपने करूया का? हो, चालेल. ही कल्पना आहे इलॉन मस्क यांची. म्हणजे कमी दाबाच्या मोठ्या नळ्या, ट्यूब्स आणि त्यातून पॉड जवळपास आवाजाच्या वेगाने प्रवास करतील. हे ऐकायलाच कसं तरी वाटतं नाही का? अगदी. म्हणजे सायन्स फिक्शनसारखं. पण यामागचं मूळ तत्व साधं आहे. काय आहे ते? मुख्य उद्देश आहे हवेचा आणि जमिनीचा जो विरोध असतो म्हणजे रेझिस्टन्स तो कमी करणं. अच्छा. हे 3 मुख्य गोष्टींमधून साधलं जातं. पहिलं म्हणजे एक बंद नळी किंवा ट्यूब जिच्यामध्ये जवळपास व्हॅक्यूम म्हणजे निर्वात पोकळीसारखी स्थिती निर्माण केलेली असते. जवळपास व्हॅक्यूम. हो, म्हणजे पूर्णपणे 100% व्हॅक्यूम नाही, पण हवेचा दाब इतका कमी करतात की हवेचा प्रचंड अडथळा जो जास्त वेगात मुख्य समस्या असतो तो जवळजवळ नाहीसा होतो. म्हणजे विमानासारखं पण जमिनीवरच्या ट्यूबमध्ये. बरोबर. तसंच काहीसं. दुसरं म्हणजे या ट्यूबमधून प्रवास करणारे विशेष पॉड्स. आणि तिसरं म्हणजे या पॉड्सना पुढे ढकलण्यासाठी प्रपल्शन. त्यासाठी रेषीय विद्युत मोटर्स वापरतात. म्हणजे विचार करा, एक सपाट पसरलेले मोटर जी थेट पॉडला गती देते. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं, घर्षण टाळण्यासाठी लेव्हिटेशन म्हणजे तरंगणं. हो, पॉड एकतर हवेच्या उशीवर म्हणजे एअर कुशनवर तरंगतो किंवा मॅग्नेटिक लेव्हिटेशन वापरलं जातं. म्हणजे मॅग्लेफ. अगदी. मॅग्नेटिक लेव्हिटेशन यात पॉड शक्तिशाली चुंबकीय शक्तीमुळे रुळांवरून किंचित वर उचलला जातो. जणू काही अदृश्य रुळांवर तरंगतोय. त्यामुळे चाकं आणि रूळ यांचं घर्षण शून्य होतं. बापरे. आणि हे सगळं बांधायला काय लागतं, म्हणजे कोणतं मटेरियल? बांधकामासाठी खूप मजबूत आणि टिकाऊ मटेरियल लागतं. त्या ट्यूबसाठी उच्च शक्तीचं स्टील किंवा विशेष प्रकारचं कॉन्क्रीट वापरलं जातं. कॉन्क्रीट? हो. ते इतका दाब सहन करू शकेल? हो, म्हणजे विशेष प्रकारचं खूप मजबूत कॉन्क्रीट. कारण बघा, ट्यूबला आतला कमी दाब आणि बाहेरचं वातावरणाचा दाब हा फरक सहन करावा लागतो, तेही शेकडो हजारो किलोमीटरपर्यंत. खरंय. आणि पॉड्ससाठी वजनाने हलकं पण प्रचंड मजबूत असं कार्बन फायबर कंपोजिट वापरतात. कारण पॉड जितका हलका तितकी त्याला गती द्यायला ऊर्जा कमी लागते. पण यातलं एक मोठं आव्हान म्हणजे ही संपूर्ण ट्यूब हवाबंद म्हणजे एअरटाईट ठेवणं. ते खूप महत्वाचं आहे. हो ना. सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे वेग. प्रवासाचा वेळ प्रचंड कमी होईल. म्हणजे पुणे मुंबई अर्ध्या तासाच्या आत. हो, थेओरिटिकली ते शक्य आहे. वेग हा खूप मोठा फायदा आहेच. पण हे फक्त प्रवाशांसाठीच आहे की अजून काही फायदा? नाही, फक्त प्रवाशांसाठी नाही. श्रोत्यानुसार याचा मोठा परिणाम मालवाहतुकीवर पण होऊ शकतो. मालवाहतूक कशी? विचार करा, मौल्यवान वस्तू किंवा अगदी नाशवंत माल, भाजीपाला वगैरे काही तासांत शहरांमधून पोचवता येईल. याने लॉजिस्टिक्स आणि सप्लाय चेन पूर्णपणे बदलू शकते. अच्छा, हा विचार नव्हता केला. पण हे सगळं प्रत्यक्षात आणणं किती सोपं आहे? आव्हानं काय आहेत? आव्हानं खूप मोठी आहेत खरं तर. पहिला आणि सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे प्रचंड प्रारंभिक खर्च. हजारो किलोमीटर्सची व्हॅक्यूम ट्यूब बांधणं, ती टिकवणं, हे अभियांत्रिकीदृष्ट्या खूपच जटिल आहे आणि प्रचंड खर्चिक पण. बरोबर. आणि सुरक्षेचं काय? तो दुसरा महत्वाचा मुद्दा. इतक्या जास्त वेगात आणि बंद ट्यूबमध्ये समजा काही आपत्कालीन परिस्थिती आली तर प्रवाशांना सुरक्षित बाहेर कसं काढणार, यावर ठोस उपाययोजना अजून विकसित होत आहेत. खरंय. तिसरं म्हणजे भूसंपादन. हायपरलूपसाठी शक्यतो सरळ रेषेत मार्ग लागतो. मग त्यासाठी जमीन मिळवणं ही एक मोठी प्रशासकीय आणि सामाजिक समस्या आहे. व्हर्जिन हायपरलूप, जी आता हायपरलूप 1 झाली आहे,
अशा काही कंपन्यांनी चाचण्या वगैरे केल्या आहेत. हो, ऐकलं होतं. पण सार्वजनिक वापरासाठी पूर्ण क्षमतेची व्यावसायिक प्रणाली अजून प्रत्यक्षात यायला वेळ आहे. म्हणजे हायपरलूप ही एक मोठी झेप आहे, पण अजून बरीच मोठी उडी मारायची बाकी आहे. अगदी. मग आता जरा हायस्पीड रेल्वेकडे वळूया. म्हणजे HSR. हे तंत्रज्ञान तर आपण बघतोय जपान, युरोप, चीनमध्ये. होय, HSR हे सिद्ध झालेलं प्रस्थापित तंत्रज्ञान आहे. अनेक दशकांपासून यशस्वीरित्या कार्यरत आहे. साधारण वेग किती असतो यात? यात गाड्या साधारणपणे 200 ते 350 किलोमीटर प्रति तास किंवा काही ठिकाणी त्याहूनही जास्त वेगाने धावतात. यासाठी खास रेल्वे मार्ग लागतात, म्हणजे डेडिकेटेड ट्रॅक्स. खास म्हणजे कसे? म्हणजे त्यात खूप कमी वळणं असतात आणि उतारही अगदी सौम्य असतात. त्याने काय होतं की वेग टिकवून ठेवणं सोपं जातं. अच्छा. आणि गाड्यांची रचना पण एरोडायनॅमिक असते. म्हणजे हवेचा विरोध कमी करण्यासाठी त्यांना खास आकार दिलेला असतो, कारण इतक्या वेगात हवेचा दाब पण मोठा अडथळा ठरतो. आणि या कशा चालतात? म्हणजे इंजिन वगैरे? या मुख्यत्वे विजेवर चालतात. त्यासाठी शक्तिशाली इलेक्ट्रिक मोटर्स वापरल्या जातात. ओके. काही आधुनिक HSR प्रणाली मॅग्लेव पण वापरतात. अच्छा. इथे पण मॅग्लेव? हो, जपानमध्ये आणि विशेषतः चीनमध्ये याची उत्तम उदाहरणं आहेत. शांघाईमध्ये मॅग्लेव ट्रेन आहे. यात गाडी रुळांवर चुंबकीय शक्तीने तरंगते. त्यामुळे घर्षण पूर्णपणे नाहीसं होतं आणि अजून जास्त वेग गाठता येतो. 400 किमी तासपेक्षा जास्त. क्रीट लागतं मार्गांसाठी, विजेच्या तारांसाठी तांबे किंवा ॲल्युमिनियम, आणि मॅग्लेवसाठी शक्तिशाली चुंबक लागतात, ज्यात निओडिमियम सारखी दुर्मिळ खनिजं वापरली जातात. अच्छा. या खनिजांची उपलब्धता आणि त्यांची सप्लाय चेन हा पण एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे, असं स्रोतांमध्ये म्हटलं आहे. बरोबर. HSRचे फायदे तसे स्पष्ट आहेत. हे तंत्रज्ञान सुरक्षित आहे, विश्वासार्ह आहे, एका वेळी हजारो प्रवासी नेऊ शकतं. हो. आणि अनेकदा शहरांच्या मध्यभागी स्टेशन असल्याने विमान प्रवासाच्या तुलनेत एकूण प्रवासाचा वेळ वाचतो. म्हणजे एअरपोर्टला जाण्याचा वगैरे वेळ वाचतो. बरोबर. डोर टू डोर वेळ कमी लागतो बऱ्याचदा. पण यात पण काही अडचणी असणारच ना? स्रोतांमध्ये काय म्हटलंय? नक्कीच आहेत. HSRचा बांधकाम खर्च पण प्रचंड असतो. हायपरलूप इतका नाही कदाचित, पण तरीही खूप जास्त. विशेष मार्ग बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भूसंपादन लागतं. त्याने पर्यावरणावर आणि स्थानिक लोकांवर परिणाम होऊ शकतो. हो, ते तर आहेच. बांधकामाला पण अनेक वर्ष लागतात. शिवाय या मार्गांची आणि वेगवान गाड्यांची देखभाल म्हणजे मेंटेनन्स हा पण खर्चिक भाग आहे. आणि आवाजाचं काय? जास्त वेगामुळे आवाज पण येत असणार ना? हो, तो एक मुद्दा आहे. जास्त वेगामुळे आवाजाचा त्रास होऊ शकतो. त्यासाठी मग आवाजाचे अडथळे, नॉईज बॅरियर्स वगैरे खास उपाययोजना कराव्या लागतात. तर दोन्ही तंत्रज्ञानांची तुलना केली तर काय दिसतंय? HSR हे आजचं वास्तव आहे, जे अजून विस्तारतंय, सुधारतंय. बरोबर. आणि हायपरलूप हे भविष्याचे एक धाडसी स्वप्न आहे, जे अजून सिद्ध व्हायचंय. हो, अगदी अचूक. मोठ्या चित्रात बघितलं तर HSRचा भविष्यकाळ हा त्याचं नेटवर्क अजून वाढवणं, वेग अजून वाढवणं, शक्यतो मॅग्लेवचा वापर वाढवून आणि ते अधिक पर्यावरणपूरक कसं करता येईल यात आहे. हायपरलूपचं भवितव्य मात्र ते अभियांत्रिकीय आव्हानं आणि प्रचंड आर्थिक गुंतवणूक कशी उभी करतात यावर अवलंबून आहे. एकमेकांना पूरक ठरतील. म्हणजे कसं? म्हणजे कदाचित HSR हे मध्यम किंवा प्रादेशिक अंतरासाठी जास्त वापरलं जाईल आणि हायपरलूप खूप लांबच्या अंतरासाठी म्हणजे आंतरशहर किंवा आंतरदेशीय प्रवासासाठी. अच्छा, हे शक्यता आहे. या सगळ्या चर्चेतून एक विचार मनात येतोय. कल्पना करा की हायपरलूपने सगळी आव्हानं पार केली, तांत्रिक, आर्थिक सगळे. ते यशस्वी झालं. ठीक आहे. मग हायपरलूपचा तो अविश्वसनीय वेग आणि HSRचं जे आज प्रस्थापित जाळं आहे ते अजून विस्तारल्यावर, हे दोन्ही एकत्र आल्यावर आपल्या प्रवासाच्या सवयी कशा बदलतील? शहरांची रचना कशी बदलेल? आपण कुठे राहतो, कुठे काम करतो, यावर किती मोठे आणि मूलभूत बदल होतील? खरंय. हा खूप मोठा आणि महत्वाचा प्रश्न आहे. यावर नक्कीच विचार करायला हवा.